1. लेट्स प्ले. बिग मॅच, बिग टीम. पहिलाच बॉल राजेंद्र भोईर यांच्या बॅटमधून गलीमधून चेंडू निघाला. थर्डमॅन कडे चेंडू चालला वेगाने, चाललाय बाउंड्री पार. पहिला चौका राजेंद्र भोईरचा. कर्जत टेनिस क्रिकेटचा मालेगावचा हा बाहुबली 2 मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक त्याने जिंकलेले आहेत आणि तो आता आपल्या संघाला लीड करताना पहिल्या बॉलवरती हेमंत चंचल हा चौकार. खतरनाक सामना होईल या 2 बलाढ्य टीम मध्ये आणि पहिल्या बॉलवरती चौकाराने सुरुवात केली ती राजेंद्र भोईरने. हेमंत चंचल नेरळपाडा संघ मागे जी स्पर्धा होती या ग्राउंडवर तेव्हा फायनल खेळला होता नेरळपाडा आणि आता मालेगावच्या विरोधात. कट केला परत एकदा गलीमधून. गली गली में शोर है आणि राजेंद्र भोईरने या मॅच मध्ये गॅपचं प्रदर्शन दाखवलं. 2 बॉल मध्ये 2 चौकार मारले. कालभैरव मालेगाव 2 बॉल मध्ये 2 चौकाराच्या मदतीने धावा 8. 2 बॉल आणि 8. आजच्या लढती जबरदस्त होतील. 2 बॉल आणि 8 धावा. सिद्धिविनायक नेरळपाडा, हेमंत चंचे. तिसरा बॉल हेमंतचा आणि चाललाय मागे लॉंग स्टॉपला चौकार. वाईट प्लस चौकार, धावा मिळतील 5. कालभैरव मालेगावचा स्कोर पोहोचलाय 13. 2 बॉल मध्ये धावा संख्या कालभैरव मालेगाव संघाची 13. वाईट बॉलने हेमंत चंचे वरती हा देखील चौकार आला. धावा संख्या 13. राजेंद्र भोईरच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. परत एकदा चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेताना लगातार हा 4था चौकार आहे. टीमची टोटल 3 बॉल मध्ये धावा संख्या 17. सिद्धिविनायक नेरळपाडा टीमने याआधी आंथरडवर्डीच्या स्पर्धेमध्ये 2ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी याच मैदानावरती खेळली होती, जिंकली होती आणि आता तोच हेमंत चंचल माळेगावच्या विरोधात 3 बॉल मध्ये धावा खर्च करतोय 17. थांबवावं लागेल, रणसंख्येला थांबवावं लागेल, गती थांबवावी लागेल हेमंतला. 3-17. राजेंद्र भोईरसाठी हा चेंडू समोर ठेवला. यावेळी चांगला टप्पा. 4 बॉल आणि 17 धावांनी सुरुवात कालभैरव मालेगाव टीमची. राज भोईर आणि त्याचबरोबर अमोल भोईर ही देखील एक एव्हरग्रीन ऑल टाइम ओपनिंग जोडी जी प्रेक्षकांच्या पसंतीची आहे. 4 बॉल 17. शरीरावरती आहे. हलकीशी अपील होती. 5 चेंडू कंप्लीट झाले. धावा आहेत त्या 17. हेमंत चंचल, सिद्धिविनायक नेरळपाडा भरपूर सराव. यावर्षी देखील या संघाने आपल्या नावाचा दबदबा बनवला, ट्रॉफी जिंकल्या आणि कालभैरव मालेगाव हा देखील संघ दरवर्षी ट्रॉफी जिंकण्यामध्ये माहिर आहे. 5 मध्ये 17 आल्यात. लास्ट बॉल, शेवटचा बॉल. राज भोईरचा शॉट हवेत आहे. डाऊन दी बॉल फिल्डर आले, कॅच कलेक्ट केली. पहिली ओव्हर शिवमने कॅच पकडून राज भोईरची मेन विकेट कामावत मालेगाव टीमला आदरा दिला. 1 ओव्हर मध्ये रन्स आले तर 17. 1 ओव्हर 17 धावांनी चांगली धमाकेदार सुरुवात करून दिली आहे राज भोईरने. जबरदस्त बॅटिंग केली. बॅटमधून 3 चौकार आले, 1 वाईट चौकार, अशा 17 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. एक ओव्हर आणि 17 धावा. एक चेंडू घातक ठरला राज भोईरसाठी. कॅच आउटच्या स्वरूपात आउट झाले. महाशिवरात्री चषकाची ही भव्य स्पर्धा खेळत असताना कित्येक टीमने आपली चमकदार कामगिरी केली, पण आजचा दिवस 2 अपसेट आले. पहिल्या मॅच मध्ये अनपेक्षित रायझिंग स्टार भानसोळीने चॅम्पियन वाकस संघाला पराभूत केलं आणि त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये सुजल 11 आई भवानी आंथरट वरेडीने जय हनुमान कळंबोली संघाला पराभूत केलं. 2 अपसेट आले, जिथे 2 बलाढ्य टीमला 2 नौख्या टीमने पराभूत केलं.
आता कालभैरव मालेगाव आणि सिद्धिविनायक नेरळपाडा हे दोन नामवंत संघ आहेत. कर्जत तालुक्याचं क्रिकेट अंजपकरांची स्पर्धा आणि महाशिवरात्रीचं निमित्ताने 2026 ची ही भव्य स्पर्धा 2 दिवस या स्पर्धेचं नियोजन आहे आणि KTC लाईव्ह इव्हेंट वरती स्पर्धा आपण लाईव्ह अनुभवतोय, एन्जॉय करतोय. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता, पहिली सिंगल कंप्लीट केली, खेळाडू दूर होते, पोहोचलेत बॉल पर्यंत. एकच रन वरती मागे जावं लागेल स्वप्नील. 18 सिंगलने 18 धावा आलेत. एक बॉल 18. सिद्धिविनायक नेरळपाडा विकेट किपरच्या भूमिकेत अक्षय म्हात्रे, त्यानंतर हेमंत चंचे, कर्णधार ऋषी, निलेश शिनारे, सर्व खेळाडू टीम मध्ये, शिवम आणि काही नवीन प्लेयर देखील यावर्षी टीम मध्ये येत आहेत. आणि स्वप्नील वरती आता जबाबदारी 3ऱ्या क्रमांकाची कालभैरव मालेगाव टीम कडून. मागे खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवत पोझिशन बनवत खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिप मधून चेंडू पुढे चाललाय. 2 धावा पूर्ण झाल्या. 20 धावा कालभैरव मालेगावची टोटल 20. वैभव आले 2 बॉल मध्ये, आतापर्यंत स्कोर आहे 20. अंजपची स्पर्धा म्हटले ना तर पाहुण्यांची आणि प्रेक्षकांची गर्दी राहतेच. स्टेज नेहमी भरलेलं असतं. नरेशजी जोगळे, रामदासजी मिनमिने, अरविंद जोगळे, सुजित जोगळे, अर्णव पशु खाद्य विक्री केंद्राचे ओनर नितीन जोगळे दादा या मॅच कडे पाहत आहेत. आणि स्वप्नीलचे प्रयत्न थोडे अपुरे पडतायत. रिव्हर्स खेळण्यासाठी खरं तर ज्या पद्धतीने त्याच्या बॅटचा फ्लो आहे त्या पद्धतीने प्रयत्न थोडे अपुरे पडले. 3 बॉल वैभवच्या आणि धावा आहेत त्या स्कोर कार्ड वरती 20. कालभैरव मालेगाव जबरदस्त फॉर्म मध्ये हा देखील संघ आहे. फुलटॉस बॅट वरती ऑन साइडला मिड विकेट कडे आता चेंडू चालला. एकच धाव अमोल भोईरने स्ट्राईक राखली आहे स्वतःकडे. चार बॉल आणि स्कोर येतो 21. अंपायर या ठिकाणी आहेत. चार बॉल आणि 21. चार बॉल आणि 21. अमोल भोईर, बॅट शांत आहे अमोलची. 10 बॉल झालेत पण अमोल भोईरच्या बॅटमधून 1 रन आलेली. आता वैभवच्या विरोधात अमोल भोईरचा शॉट लॉंग ऑफच्या दिशेने, चेंडू ट्रॅव्हल झालाय, खेळाडू पोहोचला, अडवला, बॉल फेक करतोय. 1 रन, एकच रन मिळेल. जबरदस्त ओव्हर टाकली. 5 चेंडू मध्ये धावा दिल्या, अवघ्या 5. वैभव या बॉलरने. आणि टीम कालभैरव मालेगाव संघाचा स्कोर आहे धावा संख्या 22. 22 धावा 5 ओव्हर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. वैभवचा फायनल बॉल आहे. स्वप्नीलच्या बॅटमधून स्ट्रोक अलॉंग द कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री. लॉंगॉनने चेंडू सोडलाय, मिसफील्ड झाली, फंबल आणि 2 धावा ऍड होतील. कालभैरव मालेगावचा स्कोर आफ्टर 2 ओव्हर. पाण्याची डिमांड आहे, पाण्याची बॉटल घेऊन जा. 2 ओव्हर मध्ये मालेगावचा स्कोर आहे धावा संख्या 24. 2 ओव्हर मध्ये 24 धावा. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो ज्या 2 मानाच्या ट्रॉफीज आहेत. कल्पेश कृष्णा खडे, युवा उद्योजक कल्पेशजी खडे यांनी या 2 क्रमांकाच्या 2 ट्रॉफीज आम्हाला दिलेल्या आहेत. त्यांच्या आयोजकांच्या वतीने मनापासून आभार. आणि किती छान नियोजन आहे. 2 दिवसांची स्पर्धा, 16 संघ. मी विशेष करून कौतुक करेल अंजप टीमचं की 2 दिवसांची जेव्हा स्पर्धा असते तेव्हा बऱ्याचशा स्पर्धामध्ये 5 ते 5,500 एंट्री फी असते. पण अंजपच्या या स्पर्धेमध्ये फक्त 3,500 एंट्री फी आहे. आणि म्हणूनच आतापर्यंत 15 ते 20 संघ वेटिंग लिस्ट वरती होते. पण अखेरकार वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली ती आज सुजल 11 आंथरड वरेडीला. हा संघ लॉट्स मध्ये नव्हता पण आज इमर्जन्सी एंट्री या संघाला देण्यात आली आणि त्यांनी पहिल्या मॅच मध्ये विजय देखील मिळवलाय. 15 ते 20 संघ होते. आम्हाला लॉटरी सारखं तिकीट काढावं लागलं असतं पण आयोजकांनी ज्या संघाने आधी कॉल केलं होतं त्या संघाला एंट्री दिली. आंथरड वरेडीला. धावसंख्या 2 ओव्हर मध्ये 24.
माळी काका बघतायत 2 दिवस ते खरं तर दुपारची झोप डॉक्टर नेहमी सल्ला देतात, कुठल्याही डॉक्टरकडे तुम्ही जा ते नेहमी तुम्हाला सल्ला देतील की आरोग्य चांगले राखायचं आहे तर दुपारी 48 मिनिटाची झोप आपण घेतली पाहिजे. रामदास मिनमिने आप्पांना तर झोपच नाहीये. 2 ओव्हर आणि धावसंख्या 24. तिसरी ओव्हर आलेले आहेत शिवम. पहिलाच बॉल गोलंदाजाच्या बाजूने निघाला. अमोल भोईरच्या बॅटमधून ही सिंगल इथून मिळाली. 25 जावा. आज खरं तर महाशिवरात्रीचा जर चषक नसता तर कदाचित मी मुंबईला वानखेडेची स्पर्धा बघण्यासाठी गेलो असो. वर्ल्ड कप वेस्ट इंडिज वर्सेस नेपाळ. नेपाळ माझ्या आवडीचा संघ आहे. धावसंख्या 1 ने वाढली. 25. बॉलर्स तयार. आणि फलंदाज आउट. कालभैरव मालेगाव संघाचा बॅटर आउट झालाय स्वप्नील. दोन बॉलच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 25. कालभैरव मालेगाव सुरुवात इतकी जबरदस्त होती. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये 17 धावा होत्या. आता स्कोर आहे 2 ओव्हर 2 बॉलमध्ये 25. अक्षय म्हात्रे आणि नेरळपाडा टीमच्या बॉलिंग अटॅकने हा स्कोर थोडा दबलेल्या अवस्थेत आहे. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये महाशिवरात्री ट्रॉफीमध्ये जयेश मिनमिने यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. जयेश मिनमिने दादा यांचं सहर्ष स्वागत. शॉट इथून एकच रन मिळेल. हेमंतच्या बॅटमधून सिंगल आली. सव्वीस जावा. 3 बॉल शिवमने टाकलेत. अमोल भोईरच्या बॅटची कडा. घातक विकेट होती आणि अमोल भोईर इथून आउट. जबाबदारीचं ओझं दावा करण्याची जबाबदारी पण अमोल भोईरला या बॉलवरती शिवमने आउट केलं. टीमची टोटल 26 असताना मालेगाव संघाला तिसरा धक्का. 3rd विकेट आउट. आधी राज भोईर त्यानंतर स्वप्नील आणि आता आउट झालाय तो अमोल. आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चाललाय तो मात्र किशोर भोईर. अजूनही मालेगाव टीमकडे 8 बॉल आहेत. बघा कॅमेरामॅन स्टँडच्या बाजूला जे सगळे खेळाडू आहेत त्यांना आयोजकांच्या वतीने विनंती करतोय की कृपया कॅमेरामॅनच्या स्टँडवरून खाली उतरावं. जर का कॅमेरामॅनचे 4ही बांबू जर जमिनीत गेले तर तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी त्रास होईल प्लीज. त्यामुळे आयोजकांच्या वतीने रिक्वेस्ट आहे. कारण कॅमेरामॅनचा स्टँड त्याच्या बाजूला कॅमेरामॅनला कुठलाही डिस्टर्बन्स नकोय. 4 बॉल स्कोर आहे 26. शिवमच्या अगेन्स्ट आलाय किशोर भोईर. शॉट आला किशोरच्या बॅटमधून. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल फील्ड केलाय. एकच धाव. 27. थेंबे थेंबे तळे साचे. 5 चेंडू मध्ये शिवमने रन्स दिल्यात अवघ्या 3. 27 हा स्कोर आहे कालभैरव मालेगाव संघाचा. 5 बॉल 27. नवीन बॅटर कॅप्टन हेमंतच्या बॅटमधून आसमानी टोला. उत्तुंग असा षटकार. पॉवर आहे नवीन कॅप्टनची. पहिली मॅच पहिला कॅप्टन नवीन कॅप्टनशिप मध्ये ठोकतोय आपल्या बॅटमधून सिक्सर. कालभैरव मालेगावचा स्कोर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11च्या करंट रन रेटने धावा पोहोचल्यात 33. कालभैरव मालेगाव 33 धावांपर्यंत पोहोचलाय. ओव्हर कंप्लीट. जबरदस्त स्पर्धा. कालचा दिवस गाजवला जय भवानी नेवाळी या संघाने, जो संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचलाय. जय भवानी नेवाळी हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचलाय. अंबोट संघाला पराभूत करून फायनलचं तिकीट त्यांनी मिळवलं. आणि आजच्या दिवसामध्ये
पायरमल मोरिया 11 पायरमळा हा संघ 2 मॅच जिंकून सेमीफायनल मध्ये पोहोचलाय आणि आता या मॅच मध्ये जो जिंकेल तो आंथर्ड वर्डीची मॅच खेळेल आणि त्यानंतर त्यांचा जो जिंकेल तो पायरमळाची मॅच खेळेल. आजची स्पर्धा फायनलचा डे. फायनल डे मधील या मॅचेस 2 वाजलेत. सुभाष मिनमिने दादांचं देखील आगमन. सुभाष दादा आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. कारण व्यवसाय सांभाळताना त्यांना तेवढा वेळ मिळत नाही पण आज आवर्जून आपल्या गावाच्या स्पर्धेसाठी सुभाष मिनमिने आणि जयेश मिनमिने पाटील यांचं देखील आगमन. वलच तयार. अक्षय मात्रेचा वाईट बॉल. रन्स आता वाढल्यात. काल बरं मालेगावचा स्कोर आता 34 वरती आहे. ही ओव्हर जर का 15-16 आली तर 50 धावा चॅलेंजिंग होतील. 40-45 धावा करताना देखील थोडा बॅटरचा कस लागतोय हे विसरून चालणार नाही टीम मालेगावच्या फलंदाजांना. त्यामुळे रन्स कराव्या लागतील. टीमची टोटल आहे 34. लास्ट ओव्हर अक्षयची. फुल टॉस बॅटवरती आलाय. क्षेत्ररक्षक आहेत. अडवण्यासाठी प्रयत्न फसलेत. चाललाय चेंडू सीमा पार. रन्स मिळतील 4. आलाय तो चौकार. 38. 4 धावांनी स्कोर पोहोचलाय 38. एक बॉल 38. किशोर भोईर लास्ट ओव्हर मध्ये देखील दमखम दाखवतोय. अक्षय मात्रेचा हा चेंडू विकेट किपर निलेशच्या हातामध्ये विसावलाय. 38 धावा 2 बॉलच्या समाप्तीने. अंजपच्या क्रीडांगणावरती पिच जर पाहिलं ना तर एकदम सपाट पिच आहे. रन्स होतात पण किशोर भोईर त्या पद्धतीने एफर्ट्स लावतोय. 38 वरती आहे मालेगाव टीम. अक्षयचा हा चेंडू पंच बघतायत आणि 2 फेअर डिलिव्हरी. अनिल सर फेअर डिलिव्हरी. नो टच. आपल्या पोझिशन मध्ये पोहोचा. अक्षय पंचांनी अनिल सर रेफर करायचे का? यस रेफर केला. अनिल सरांनी व्हाईट बॉल ऐकण्याचं चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. महेश जोगळे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत येतील. पण अंपायरचा आधी सॉफ्ट सिग्नल होता व्हाईट बॉलचा. इथे आपण कॅमेरा आपला बॅक साईडला आहे त्या कारणास्तव आपण या ठिकाणी जो चेंडू टाकला होता विकेट किपर त्या पोझिशन मध्ये होता त्यामुळे एक्झॅक्ट तिसऱ्या पंचांना निर्णय घेणं कठीण आहे. ऑनफिल्ड अंपायरचा जो काही निर्णय असेल त्यावरतीच आपल्याला कायम राहावं लागेल. एक रन आता ऍड होईल. वाईड अंपायरने दिलेला आहे. सो 1 रन ऍड होईल. नवीन बॉल टाकावा लागेल अक्षय मात्रे. 39 धावा. 3 बॉल 39. अक्षय मात्रेचा हा चेंडू. रन घेण्यासाठी प्रयत्न. डायरेक्ट हिट मिस केली आणि 1 रन परत एकदा मिळेल. काल बरं मालेगावचा स्कोर पोहोचलाय 40.
40 धावा. 3 बॉल 17ची सुरुवात आणि 40 पर्यंत सध्या स्कोर आहे काळभैरव मालेगाव टीमचा. आणि अक्षय म्हात्रे काय जबरदस्त बॉलर आहे, टॉप क्लास ऑलराऊंडर. सिद्धिविनायक नेरळपाडाचा स्लॉग ओव्हर मध्ये आलाय आणि भेदक मारा बॉलिंगचा दाखवत असताना 40 धावा आहेत. हेमंतच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय वेगवान बॉल चाललाय बाउंड्री पार. काळभैरव मालेगाव टीमचा कॅप्टन हेमंत मारतोय चौकार, लावलाय जोर, मारलाय 4. टीमची टोटल डबल 4, 44. एक बॉल बाकी आहे. 44 रन झालेले आहेत. सुभाषजी मिनमिने यांनाही हा शॉट आवडला असावा हेमंतचा. नवीन कॅप्टन आणि कॅप्टन इनिंग दाखवतोय हेमंत. आक्रमक आहे अक्षय म्हात्रेच्या विरोधात. लास्ट बॉल इनिंगचा 44. शेवटचा बॉल हेमंतचा शॉट आणि पकडले कॅच, विकेट आउट. इनिंग कंप्लीट. 44 आणि 45 45 रन्सचं टार्गेट सेट झालंय सिद्धिविनायक नेरळपाडा टीमसाठी. 4 ओव्हर 45 रन्सचं टार्गेट. हॅलो.
स्ट्राईक एंडवर खेळतोय तो अक्षय आणि नॉन स्ट्राईक एंडवर शिवम. तर मस्त असा सामना रंगलाय मैदानामध्ये. सुरेख असा फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार. सुरेख अशी फलंदाजी. नेरलपाडा आणि क्षेत्ररक्षण सजवलंय नक्कीच मालेगाव संघ. अजूनही बघितलं तर 14 चेंडू आणि 31 धावांची गरज असणार नेरलपाडा संघाला. तर गोलंदाज तयार. पंच आमच्याकडे वळतायत आणि या ठिकाणी सुवेर मारा. वाईट चेंडू, 1 धाव येते संघाच्या खात्यामध्ये. आत्ता बघितलं तर 30 धाव्यांची गरज असणार. अजूनही 14 चेंडू. गोलंदाज स्वप्नील आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सुवेर मारा. वाईट चेंडू, 1 धाव येते संघाच्या खात्यामध्ये. तर गोलंदाज स्वप्नीलच्या अजूनही बघितलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत आणि त्याचा सामना करतोय तो अक्षय. स्वप्नीलच्या 4 चेंडूंचा खेळ संपला आतापर्यंत आणि 5वा चेंडू हाताळण्यासाठी सामना करणार अक्षय. आणि या ठिकाणी सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय आणि या गोलंदाजाचा शेवटचा चेंडू असणार. तेरा चेंडू आणि 29 धावांची गरज असणार. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आणि या ठिकाणी उंच टप्प्याचा चेंडू होता. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतायत आणि सुवेर मारा. वाईट चेंडू या ठिकाणी. अजूनही बघितलं तरी 1 धाव ॲड होते संघाच्या खात्यामध्ये. कुठेतरी या धावा अडवायच्या मालेगाव संघाला. आणि नक्कीच फलंदाज अक्षय. सुरेख. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतायत. सुवेर मारा. वाईट चेंडू. लगातार वाईट चेंडूंची सांगता होते या ठिकाणी स्वप्नीलच्या गोलंदाजीमधून आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 18 वरती. आणि सुरेख असा फटका. कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जातो एका टप्प्याने. चौकार. आणि या 4 धावांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात आणि अजूनही बघितलं तर 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार. 2 धावांच्या सरासरीने कुठेतरी बघितलं तर नेरलपाडा संघाला सामना जिंकता येईल आणि तशीच गोलंदाजी आपला सामना आपल्या खात्यामध्ये करणारा मालेगाव संघ कितपत कशी बरेच गोलंदाजी करणार आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच. अजूनही 2 षटकांचा सामना बाकी असणार. 12 चेंडू आणि धावांची गरज असणार ती 23.
तर मालेगाव संघाकडून तिसरं शतक हाताळण्यासाठी येत आहे तो तन्मय. आणि आता बघितलं तर स्ट्राईक एंडवर शिवम. तर तन्मयचा सामना करणार शिवम. आणि तिसरं शतक 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असताना मालेगाव संघाने विश्वास दाखवला तो तन्मयवरती. आणि स्ट्राईकला येतो नेरलपाडा संघाचा शिवम. आणि या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुरेख अशी जेल या ठिकाणी एका टप्प्याने थ्रो. आणि 2 धावा आल्या. सुरेख अशी फलंदाजी. थोडंसं क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली. चेंडू मात्र मस्त अडवला होता, पण थ्रो फेकण्यामध्ये थोडीशी चुकी. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. आत्ता 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. या ठिकाणी सुरेख अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू आलाय, एकही धाव येणार नाही. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला तन्मयच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळते. कुठेतरी शिवमला बघितलं तर उभंच ठेवलंय जागेवरती या चेंडूवर. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. या ठिकाणी थोडीशी चुकी पाहायला मिळाली आपल्याला. एकच धाव आली धावफलकावरती. एका धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 25 वरती. आणि आता बघितलं तर 20 धावांची गरज असणार. आता स्ट्राईकला आलाय तो अक्षय. कुठेतरी अक्षयची ताकद आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार का? त्याच युक्तीचा गोलंदाज आपल्याला तन्मय मालेगाव संघाकडून पाहायला मिळतोय. नक्कीच कुठेतरी अमोल भोईर कानमंत्र देतोय तन्मयला. नको. आणि या ठिकाणी बॅटची कडा राज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी तिसरे धावाचा प्रयत्न. 3 धावा सुखरूपपणे. 3 धावा सुखरूपपणे या ठिकाणी पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 28 वरती. आणि अजूनही बघितलं तर तन्मयच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत तन्मयने. आणि आता तन्मयच्या 5व्या चेंडूचा सामना करणार तो स्ट्राईक एंडवर आलाय तो शिवम. सुरेख अशी गोलंदाजी. या ठिकाणी एक धाव, थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी 5व्या चेंडूवरती एक धाव आली. आता स्ट्राईकला आलाय तो अक्षय. या एक चेंडूच्या एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 29 वरती. आता बघितलं तर 7 चेंडू आणि 16 धावेची गरज असणार. तर या चेंडूवर निर्णायक चेंडू असणार आहे या षटकातील. आणि या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतायत. एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. वाईट चेंडू असणार. सात चेंडू आणि 15 धावेची गरज असताना शेवटचा चेंडू असणार या षटकातील तन्मयचा. सामना करणार अक्षय. सुरेख असा फटका या ठिकाणी चेंडू जातोय कार्पेट लेवलने. एक धाव पूर्ण आणि या ठिकाणी थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडंसं फंबल. या ठिकाणी विकेटचं पतन होतंय. कुठेतरी स्ट्राईक रोटेट करून घेतली अक्षयने. 2 धावा आल्या आता या चेंडूवरती. आत्ता बघितलं तर एक शतक, 6 चेंडू असणार आणि धावा लागणार त्या 13. आता स्ट्राईक एंडवर येत आहे तो अक्षय.
नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसला आपल्याला तो वैभव. आणि वैभव नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला असणार तो अक्षय. तर आता बघितलं तर 6 चेंडू असणार आणि 6 चेंडूमध्ये 13 धाव्यांची गरज असणार. सुरेख असा सामना रंगतोय मैदानामध्ये. मालेगाव विपक्ष नेरलपाडा. तर एक मालेगाव संघाकडून गोलंदाज आलाय तो राजेश भोईर. एक अष्टपैलू खेळाडू आहे आपल्या संघाकडून. आणि या ठिकाणी 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असताना संघाकडून विश्वास दाखवला जातोय राजा भोईर. नक्कीच गोलंदाज आणि त्याचा सामना करणार नेरलपाडा संघाचा अक्षय. दोन्ही गोलंदाज फलंदाज बघितलं तर दोन्ही अष्टपैलू आहेत. तर कोण सामना करणार कोणाचा आणि कोणाच्या खात्यामध्ये सामना जाणार बघूया मैदानामध्ये आपण. 6 चेंडू आणि 13 धावा. आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवलाय. अक्षयच्या बॅटमधून चेंडू जातोय. 6 धावांसाठी षटकार. सुरेख अशी फलंदाजी पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. 6 धावा. आता मात्र हे समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 7 धावेची गरज. कुठेतरी गोलंदाज राजेश हेच फटके रोखवावे लागतील जर सामना आपल्या बाजूने घ्यायचा असेल तर. या ठिकाणी सुरेख अशी गोलंदाजी या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली आणि कुठेतरी दुसरी रन घेण्याचा प्रयत्न होता. आता स्ट्रायकर आलाय तो वैभव. गोलंदाज राजेश. सुरेख असा सामना रंगलाय. शांतता पसरली मैदानावर. 4 चेंडू आणि 6 धावेची गरज. गोलंदाज राजेश. त्याचा सामना करणार तो वैभव. 4 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असणार. सुरेख असा फटका. चेंडूची हवाई सफर. चेंडू खाली क्षेत्ररक्षण येतोय अमोल भोईर आणि या ठिकाणी चुकी. झेल सोडला. खूप मोठी चुकी पाहायला मिळाली. निर्णायक झेल होता. वैभवची झेल सोडली आणि 1 धाव आली. आता बघितलं तर 3 चेंडू असणार आणि 5 धावेची गरज. पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय अक्षय. 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवला होता. त्याच्यानंतर स्ट्राईकला आलाय आता अक्षय. आणि या ठिकाणी थोडंसं फंबल पाहायला मिळतं एसटी रक्षकाच्या हातामधून. थोडीशी चुकी. या ठिकाणी निर्धाव चेंडू. एका बाजूने नेरलपाडा संघाकडे सामना झुकतोय. एका बॉलने मालेगावकडे. आता बघितलं तर 2 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडवर अक्षय आणि राजेश भोईरचा हा चेंडू निर्णायक असणार आहे. नक्कीच या चेंडूनंतर समजेल का कुणाच्या खात्यामध्ये सामना जाईल. शांतता पसरली मैदानावर. 2 चेंडू 5 धावांची गरज असताना गोलंदाज राजेश भोईर. नक्कीच एक अष्टपैलू
खेळाडू आणि त्याच्या संघाने त्याच्यावर जबाबदारी दिली आहे. आणि फलंदाज अक्षय. 2 चेंडू आणि 5 धावा. आणि या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण आणि दुसरे धावेचा प्रयत्न या ठिकाणी सुखरूपपणे 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा स्ट्राईक घेतली ती अक्षयने. आता मात्र शेवटचा चेंडू असणार आणि 1 चेंडू 3 धावांची गरज असणार. सहा चेंडू आणि 13 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावला होता अक्षयने. कुठेतरी बघितलं तर 5 चेंडू आणि 7 धावांवर मॅच आली होती. आता तीच मॅच 1 चेंडू आणि 3 धावांवर आली. सुरेख अशी गोलंदाजी राजेश भोईर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र शेवटचा चेंडू असणार. कुणाच्या बाजूने सामना जाणार नक्कीच एक सामना रंगला या ठिकाणी. नेरलपाडा विपक्ष मालेगाव. सर्व प्रेक्षकांचं लक्ष या सामन्याकडे जात आहे. शेवटचा चेंडू असणार. 1 चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाज राजेश आणि त्याचा सामना करणार फलंदाज अक्षय. आणि या ठिकाणी क्लीन बोल्ड सुरेख अशी गोलंदाजी आणि सामना या ठिकाणी जिंकतोय मालेगाव संघ. आणि सुरेख असा सामना नक्कीच विजय झाला मालेगाव संघ. अंपायर कमिटीकडे यायचंय. आणि या मॅचची मॅन ऑफ द मॅच जाते ती राजेश